स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं गरजू महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांची शनिवारी 10वी पुण्यतिथी होती। या निमित्तानं अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं घोंगडे वस्ती, फलमारी झोपडपट्टी आणि दत्तनगर झोपडपट्टी भागातील गरजू महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, अंबादास बिंगी, वासुदेव इप्पलपल्ली, संतोष सोमा, सूर्यकांत जिंदम, राम गड्डम, व्यंकटेश आकेन, श्रीनिवास गड्डम, व्यंकटेश चिलका परिवार, विश्वनाथ दुधलेकर, रवी कोटा, विनायक खरात यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय तात्या कोठे हे नेहमी गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे असायचे। त्यांचंच अनुकरण करत मी हा उपक्रम हाती घेतल्याचं ते म्हणाले। स्वर्गीय महेशांना कोठे असून दे, मी असून दे किंवा माझे कुठलेही लहान भाऊ असून दे, आम्ही 12 महिने आपल्यासाठी वेगवेगळे कुठले ना कुठले उपक्रम आपल्यामध्ये मिसळण्यासाठी, आपल्यासाठी राहणे, आपल्या बरोबर आपल्या सुखदुःखामध्ये राहण्यासाठी नेहमी आपल्यामध्ये येतो। आत्मतृप्ती योजनासाठी भाग असून दे, विवाह असून दे, जे सामुदायिक विवाहाचं काही कार्य असून दे, तर अशा वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमात आम्ही कोठे कुटुंबीय आपल्या सोलापुरातल्या सर्व लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि स्वर्गीय तात्यासाहेब कोठे यांची शिकवण आम्हाला हेच होतं की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण। मी राजकारणात स्वतः नाहीये, पण समाजकारणामध्ये जेवढं काही माझ्याकडून माझी वैद्यकीय पेशा सोडून लोकांसाठी करता येईल तेवढा मी प्रयत्न करतो। सोलापुर की मेगा ఉండి आणि అందరు గోరగరీబులకు పైల తో విచార్ చేస్తుండే అదే ఈ ప్రేమతోటి ఇప్పుడు మహేష్ అన్నాను, రాజేష్ అన్నాను आणि ఇప్పుడు డాక్టర్ సూర్యప్రకాష్ కోటే, దాని తర్వాత దేవేంద్ర దాదా కోటే, ప్రథమ పూర్ణ ఫ్యామిలీ ఇలా పూర్ణ వాళ్ళంతా జీవన్ వాయిస్తున్నారు। దానికోసం మీ అందరిది అని భగవంతుడి కృప దృష్టి ఉండాలి, ఆశీర్వాదం ఉండాలి।